आरक्षणाची भीक नको, मला हक्क हवाय, हक्क हवाय. दाजीबा पाटील अहवालाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा. मुंबई आमच्या कोल्याची, नाही कुणाच्या बापाची. समुद्र आमच्या कोल्यांचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे आरक्षण हे मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. श्री प्रकाश भांजी वर्सोवाला राहतोय. तरी माझ्या 5,000 महिला सर्व गावोगावच्या सभासद आहेत, सदस्य आहेत. वसई ते मड गाव सर्व आहे. आज आम्ही 9 दिवस झाले, आमचे वयस्कर मंडळी आज आरक्षण आमचं 1950 साली हे जे सरकारने मांडीखाली म्हणजे गडप केलेलं आहे तेच आम्ही बाहेर काढायला सांगतोय. आम्हाला नवीन काहीही नको. तरीसुद्धा यांना 9 दिवस उपोषणासाठी आज स्थानिक मुंबईचे कोली आम्ही, महाराष्ट्रीय कोली आम्ही, आणि इथे कुणीही नव्हतं. पहिला आम्हीच फक्त कोली होतो. आज हे कुणी येऊन कब्जा करायला लागले. मुंबई आमची खतम केली, मुंबई खतम केली, आमचा समुद्र खतम करायला लागला. आमच्या कोळीवाड्यांवर आता डोळे झाले. त्याच्यासाठी आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. आज त्यावेळी आरक्षण असतं तर मुंबईमध्ये एकही लोंढा दिसला नसता. फक्त आम्ही मुंबईकर कोळी समाजी दिसलो असतो, आम्ही कोळी बांधव दिसले असते. नेमकी काय मागणी आपली, काय सांगाल? आम्हाला फक्त आरक्षण हवंय. कारण आरक्षण जे आपल्याला दिलेलंच आहे तेच आपल्याला परत बाहेर काढून पाहिजे. आणि ते आम्ही सरकारी लढा देऊ. आज शरदचंद्र जाधव यांनी ते अभ्यास करून केलेला आहे. कारण सरकारी लढा आम्ही केव्हाच केला नाही, म्हणून आम्ही राजकीय पक्षाच्या बरोबर गोल गोल फिरत राहिलो. आणि ते आमचे 75 वर्ष जे गेलेले आहेत ते परत आम्ही आता एक दिवसही घालवू शकणार नाही. वेळ आली तर या महिला आमच्या कात्या कोयत्या घेऊन, त्याला जास्त दिवस राहिलेले नाही, या मुंबईवर आम्ही कब्जा केल्याशिवाय राहणार नाही. आज 36 जिल्ह्यामध्ये आमचे सगळे बसलेले आहेत. एवढेच कोळी बांधव नाही, असेच कोळी बांधव 36 जिल्ह्यामध्ये आहेत. ते जेव्हा आम्ही एकत्र येऊ, ते जास्त दिवस नाही, एकत्र आलू तर मग हे कोयत्या कात्या जाऊन जर महिला निघाल्या तर त्याला सरकारला थांबवता येणार नाही. एवढं बोलून मी आम्ही वाया कोळीचे वंशज, वाया कोळीचे वंशज वाया मर्सी वाल्मिकी झाले. परत आम्हाला वाया करायला लावू नका, एवढंच सरकारला निवेदन आहे की आम्हाला परत वाया करायची भूमिका आणू नका. आमच्या मागण्या मुगाट ज्या काय आहेत ते मान्य करा आणि आपल्या खुर्च्या साबित करा. जर आम्ही तुम्हाला खुर्च्या देऊ शकतो तर आम्ही तुमच्या खुर्च्या खेचून त्या खुर्च्यावरती बसायचंही आमची ताकद आहे, हे तुम्हाला अर्जवून सांगतोय. म्हणून बहुतेक जो कोली लढा देतो हे लक्षात ठेवा. त्या समुद्रातून मार्ग काढतो, हा मार्ग काढायला आम्ही समर्थ आहोत. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, आमच्या मागण्या मान्य करा. आमची मागणी होत नाही तर आम्ही कायदा घेतला हातात, आम्ही कायदा सोडणार नाही. म्हणजे काय बी होऊ दे, या लढाईला काय बी होऊ दे, पण आम्ही सोडणार नाही. तुमची खुर्शी जाल पण आमची लढाई नाही जाणार. बनणार होणार लढाई आमची. आमचे आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे.